स्वागत. सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. राष्ट्रवादी शरद पवार गट आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज ठाण्याच्या निवासस्थानी पत्रकार परिषद सुरू असताना पत्रकारांच्या घराड्यात शिरून एक जण मोबाईलमध्ये पत्रकार परिषदेसह उपस्थितांचे चित्रीकरण करू लागला. ही बाब आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास येतात त्यांनी त्याला पकडले आणि त्यानंतर आव्हाड यांनी चौकशी करता तो ठाणे पोलिसांच्या विशेष शाखेतील कर्मचारी असल्याचे समोर आले. पोलिसांकडून आपल्या घरावर लक्ष ठेवले जात असल्याच्या कारणावरून संतापलेल्या आव्हाडांनी तात्काळ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना फोनवरून जाब विचारला व त्यांनाही फैलावर घेतले. कळवा मुंब्रा मतदारसंघाचे आमदार आणि राष्ट्रवादी शरद पवार गट पक्षाचे विधिमंडळ गटनेते जितेंद्र आव्हाड यांचे विवेना मॉल परिसरात निवासस्थान आहे. या ठिकाणी ते अनेकदा पत्रकार परिषद घेतात. अशाच प्रकारे त्यांनी आज 12:30 वाजता ठाण्याच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी माध्यमांचे प्रतिनिधी परिषदेचे चित्रीकरण करत होते. या दरम्यान एक व्यक्ती पत्रकारांच्या घराड्यात शिरला आणि त्याने मोबाईलमधून पत्रकार परिषदेसह तिथे उपस्थित असलेल्यांचे चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. या ठिकाणी उपस्थित असलेल्या आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांना संशय आला आणि त्यांनी त्यांना बाजूला करत त्यांच्याकडे विचारणा सुरू केली. त्याचवेळी काही कार्यकर्त्यांनी बाब आव्हाड यांच्या निदर्शनास आणून दिली आणि त्यानंतर आव्हाड यांनी त्याला बोलावून त्याची चौकशी केली. यामध्ये त्याने ठाणे पोलिसांच्या विशेष शाखेतील वर्तकनगर विभागाचा कर्मचारी असल्याची माहिती दिली. घरात शिरून चित्रीकरण करण्याची परवानगी कोणी दिली अशी विचारणा आव्हाड यांनी करताच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार चित्रीकरण केल्याची कबुली त्याने दिली. पोलिसांकडून आपल्या घरावर लक्ष ठेवले जात असल्याच्या कारणावरून आव्हाड संतापले आणि जोपर्यंत सूचना देणारा अधिकारी येत नाही तोपर्यंत त्या कर्मचाऱ्याला तिथेच थांबून ठेवण्याची भूमिका त्याने घेतली. त्यानंतर आव्हाडांनी तत्काळ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना फोनवरूनच जाब विचारत फैलावर घेतले. तसेच त्या कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येऊ नये म्हणून आव्हाड यांनी त्याला समज देऊन सोडून दिले. ठाणे महापालिकेने डिसेंबर महिन्यात 3891 अनधिकृत फलकांवर कारवाई केली आहे तर 76 प्रकरणात गुन्हे दाखल केलेत. अनधिकृत फलक हटवण्याची मोहीम सातत्याने सुरू ठेवण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या फलक उभारले जात आहेत. या फलकांमुळे शहर विद्रूप होते. फलकाविषयी नागरिकांकडून तक्रारी प्राप्त होतात. ठाणे महापालिकेचा अतिक्रमण विभाग आणि प्रभाग समितीमार्फत डिसेंबर महिन्यात 3891 अनधिकृत फलक हटवण्यात आलेत. ते एकूण 76 प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती उपायुक्त शंकर पाटोळे यांनी दिली. अनधिकृत फलक आढळला तर त्यावर नोटीस आणि गुन्हे दाखल करणे ही कारवाई अतिशय प्रभावीपणे करण्यात यावी असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेत. तसेच ठाणे महापालिका अधिकृत फलक उभारण्यासाठी जाहिरात विभागाने जागा निश्चित केल्या आहेत. त्याचे शुल्क भरून केवळ त्याच ठराविक भागात फलक उभारता येणार आहे अशी माहिती पाटोळे यांनी दिली. ठाणे मध्यवर्ती कारागृहातील एका न्यायबंद्याने सँडलच्या सोलमधून मोबाईल आणल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी न्यायबंद्याविरोधात ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ठाणे मध्यवर्ती कारागृहात शेकडो बंदिवान आहेत. तसेच अनेक मोठे कैदी देखील या कारागृहात आहेत. 30 डिसेंबरला कारागृहातील झडती पथक बॅरेक क्रमांक 3 मध्ये झडती घेत होते. या बॅरेकमध्ये 200 न्यायबंदी होते. झडती घेत असताना बॅरेकमधील भिंतीवर खिळ्याला अडकवलेली पिशवी होती. या पिशवीत सँडलचा जोड ठेवल्याचे झडती पथकाला आढळले. त्यामुळे पथकातील कर्मचाऱ्यांनी सँडलचे वजन तपासले. यातील डाव्या पायातील सँडल उजव्या पायातील सँडलपेक्षा जास्त वजनाचा आढळून आला. पथकाला संशयास्पद आढळून आल्याने त्यांनी याबाबतची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. वरिष्ठांच्या आदेशानंतर सँडलचे सोल काढले असता त्यामध्ये एक मोबाईल आढळून आला होता. मोबाईलची तपासणी प्रशासकीय विभागात करण्यात आल्यानंतर मोबाईल बंद अवस्थेत होते. तसेच त्यामध्ये सिम कार्डही नव्हते. पथकाने मोबाईलबाबतची माहिती घेतली असता हा मोबाईल प्रथमदर्शनी काशीमीरा पोलीस ठाण्यातील एका प्रकरणामधील न्यायबंदी असल्याचे समोर आले. हा न्यायबंदी सप्टेंबर 2023 पासून कारागृहात आहेत. त्याच्या विरोधात ठाणे नगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 245 तसेच कारागृह कायदा 1894 कलम 42-45/12 नुसार गुन्हा दाखल झाला आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र.
कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. हिंदयान फाउंडेशनच्या वतीने दिल्ली, ठाणे, मुंबई, पुणे या मार्गे सायकल मोहीम आयोजित करण्यात आली असून या मोहिमेत हजारो सायकल प्रेमी सहभागी होणार आहेत. यावर्षी या मोहिमेची थीम कॅन्सर जनजागृती असून या मोहिमेतून कॅन्सर या आजाराविषयी जनजागृती तर केली जाणार आहेच, पण त्याचबरोबर कॅन्सरग्रस्तांसाठी केशदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. केशदान या अनोख्या मोहिमेद्वारे आपल्या केसाची एक बट दान करण्याचे आवाहन हिंदयान फाउंडेशनचे प्रमुख विष्णुदास चापके यांनी आज ठाणे महानगरपालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली. या पत्रकार परिषदेला श्री चापके यांच्यासह जिल्हा माहिती अधिकारी मनोज सामंत, आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनच्या संस्थापिका प्रज्ञा म्हात्रे, श्री सानप यांची कन्या नक्षत्रा मनोज सानप आदी उपस्थित होते. यावेळी श्री चापके म्हणाले की कर्करोगाच्या उपचारामुळे केस गळून मानसिक स्थिती डळमळीत झालेल्या रुग्णांना दिलासा देण्यासाठी हिंदयान फाउंडेशनने अनोखे पाऊल उचलले आहे. दिल्लीवरून ही सायकल मोहीम 8 फेब्रुवारी 2025 रोजी सुरू होत असून ती ठाणे येथे 15 फेब्रुवारी 2025 रोजी पोहोचेल. या मोहिमेला जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे महापालिका आयुक्त कार्यालयाचे अधिकारी यांच्या हस्ते झेंडा दाखवला जाणार आहे. तिथून ही सायकल मोहीम मुंबई येथे रवाना होईल. तेथील आझाद मैदान येथे सकाळी 9:30 वाजता केशदान या मोहिमेत सुरुवात होईल. ज्यांना या मोहिमेत सहभागी व्हायचे आहे त्यांनी मुंबई या ठिकाणी केशदान करण्यासाठी जरूर उपस्थित राहावे असे आवाहन श्री चापके यांनी केले. लक्षवेध या संस्थेच्या माध्यमातून 3 ते 4 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये ठाण्याच्या 3 हात नाका येथील टिपटॉप प्लाझा येथील सभागृहात बिझनेस जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या बिझनेस जत्रेचे यंदाचे 4थे वर्ष असून यंदाच्या बिझनेस जत्रेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री श्री उदय सामंत, खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पितांबरी उद्योग समूहाचे रवींद्र प्रभू देसाई, सॅटर्डे क्लबचे अशोक दुगाडे, माजी नगरसेवक विकास रेपाळे, योगेश जानकर, नम्रता भोसले, उद्योग जत्राचे अतुल राजनोली, गणेश दरेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. लक्षवेध बिझनेस जत्रा हा एक असा अद्वितीय उपक्रम आहे की ज्याद्वारे सर्व लघु उद्योजकांच्या व प्रोफेशनल व्यक्तींना, तज्ज्ञांना, ग्राहकांना तसेच पुरवठादारांना, बँकांना आणि आंतरराष्ट्रीय व्यावसायिक संघटनांना एका छताखाली एक आगळेवेगळे व्यासपीठ प्राप्त झाले. ही सगळी मंडळी एकमेकांसमोर भेटून एकमेकांच्या उत्पादन आणि सेवांचा प्रत्यक्ष अनुभव घेत आहेत, जेणेकरून उद्योजकांना व्यवसाय विकासाच्या असंख्य संधी निर्माण होणार आहेत. परिणामी स्वरूपी सगळ्यांची उन्नती होऊन अर्थव्यवस्थेला एक प्रकारे चालना मिळणार आहे. ज्याप्रमाणे गावागावात जत्रेमुळे आनंददायी वातावरण निर्माण होते, त्याच पद्धतीचं वातावरण या बिझनेस जत्रेमध्ये तयार झाले. त्या बिझनेस जत्रेमध्ये ग्राहक, उद्योजक यांचा जनसंपर्क वाढून व्यावसायिकांमध्ये आर्थिक उलाढाल होण्यास मदत होत आहे. त्याचप्रमाणे लक्षवेध बिझनेस जत्रेमध्ये सगळी मंडळी एका सकारात्मक वातावरणात एकत्र येऊन एकमेकांशी संवाद साधत आहेत. या बिझनेस जत्रेच्या माध्यमातून उद्योजक नवीन संधी निर्माण करणार आहेत आणि आपल्या व्यावसायिक विकास साधणार आहेत. या बिझनेस जत्रेमध्ये लघु उद्योजकांचे व बँकांचे असे एकूण 150च्या आसपास स्टॉल लागलेले आहेत. तरी ठाणेकर नागरिकांनी या जत्रेत आवर्जून भेट द्यावी असे आवाहन लक्षवेध संस्थेने केले. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.